चला तर मंडळी, आज करूया मस्त असं झणझणीत मटणाचा रस्सा, आणि तो सुद्धा कुकरमध्ये. एकच वाटण करायचं आणि एकाच वाटणात मस्त असं भाकरीसोबत खाण्याकरता असा मस्त असा पातळ झणझणीत रस्सा करूया. सोपी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा. त्याकरता मी अर्धा किलो मटण मॅरिनेट करून ठेवलं आहे. दही, थोडंसं आलं लसणाची पेस्ट, हळद आणि थोडीशी कोथिंबीर, मीठ घालून हे अर्धा तास असंच मुरत ठेवायचं. त्यानंतर एक वाटण केलं आहे, भाजलेलं कांदा, खोबरं, आलं, लसूण, धणे, जिरं आणि कोथिंबीर याचं मी हे वाटण करून ठेवलेलं होतं. तेल गरम करायचं, आपण कुकरमध्ये करतोय तर एक तेजपान घालायचं आणि थोडेसे आपण त्यात घालायचे खडे मसाले घालायचे आणि नंतर यात घालायचं मसाला वाटण, जे आता मी तुम्हाला सांगितलं आलं लसूण खोबरंचं ते वाटण घालायचं. किती रस्सा करायचं आहे त्या अंदाजे वाटण घालायचं. आता हे 2 ते 3 मिनिट आपण मसाला मस्त असा परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत. एक 2 ते 3 मिनिट लागतील. नंतर त्यात हळद घालायची, लाल तिखट घालायचं, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला किती तिखट हवं. परत एकदा मिक्स करायचं आणि याला थोडंसं शिजवून घ्यायचं कच्चेपणा जातपर्यंत. नंतर आपण यात घालायचं टोमॅटो. टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल, मला मात्र टोमॅटो लागतोच. थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं, 3 ते 4 मिनिटे टमाटर अगदी नरम होतपर्यंत आपण शिजवून घ्यायचं. तर इथे बघा टमाटर अगदी असा मऊ झालेला आहे, पूर्णपणे शिजलेला आहे. आता यात घालायचं मटण जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. नंतर त्यात हिरवी मिरची आणि लाल मिरची घालायची, थोडंसं कोथिंबीर घालायचं आणि थोडंसं आपण कसुरी मेथी घालायची आणि 1 चमचा यात मी घातलाय मटण मसाला. गॅस कमी करायचा, कमी गॅसवर याला मस्त असं मटणाला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट हे मटण आपण मसाल्यातच शिजवून घ्यायचं. पाणी घालायची घाई करायची नाही. आता इथे बघा मटण मस्त असं मसाल्यात मुरलेलं आहे. 5 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे. आता यात घालायचं पाणी. पाणी मात्र गरमच घालायचं. किती रस्सा करायचा तसं तेवढं तुम्ही पाणी घाला. मीठ घालायचं, सुरुवातीला पण मी थोडं मीठ घातलेलं होतं. एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करायचं. मीडियम गॅसवर 1 शिटी करायची आणि कमी गॅसवर नंतर 2 ते 3 मिनिट ठेवायचं आणि गॅस बंद करायचं. कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं. तर इथे बघा कुकर अगदी पूर्ण गार झालेला आहे. आपण झाकण काढून बघूया. तर इथे बघा मस्त असं तिखट झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालाय. तो बी फटाफट बनवलाय, कुकरमध्ये बनवलाय. एकच वाटण बनवलं, खूप असं तामझाम करायची गरज नाही. भाकरीसोबत हा रस्सा ना अगदी अप्रतिम लागतो. चवीला अगदी मस्त होतं आणि अगदी गावठी पद्धतीने बनवलेला आहे. बघायला बघा किती मस्त दिसतोय. आणि चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून